नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्तेमधील वेन आकृती हा जो उपघटक आहे तो उपघटक पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहित आहे की कूट प्रश्न हा आपला एक मुख्य घटक सुरू आहे आणि त्याच्या अंडर असणारे जे काही इतर उपघटक आहेत त्याची आपण माहिती घेत आहोत. आता वेन आकृती ही जी संकल्पना आहे ती मुळात तुमच्या माहिती करता सांगतो की अल्फ्रेड वेन नावाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी गणिती ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आकृती किंवा आपण म्हणूया भौमितिक पद्धतीनं मांडण्यासाठी एक पद्धत शोधून काढली आणि म्हणूनच की त्यांनी या शोधलेल्या पद्धतीला म्हणजे आकृतीच्या सहाय्यानं आपण म्हणूया की त्याची मांडणी करणं या म्हणून आपण संपूर्णपणे मांडणीलाच वेन आकृती असं त्यांच्या परत म्हणलं गेलं. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या काही गणिती संकल्पना आहेत आकडेवारी आहे ते भौमितिक पद्धतीनं मांडणं यालाच वेन आकृती असं म्हटलं जातं. आता वेन आकृतीमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे मुख्य प्रश्न दिसतील की पहिला जो मी फळ्यावरती मांडलेला आहे की तुम्हाला सरळ सरळ एक आकृती दिसेल, आकृतीमध्ये काही अंक दिसतील आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारले जातील. एक टाईपची वेन आकृती तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की बघा फळ्यावरती तुम्हाला एक आकृती दिसते. आता आपण उदाहरण घेण्यापेक्षा की कशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न असतील ह्याच्यामध्ये याच्यावरती चर्चा करूया. आता मी तुम्हाला म्हणले की पहिल्या टाईपचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला फळ्यावरती दिसतोय. आता या ठिकाणी काय दिसतोय तर एक आयत दिसतोय, एक त्रिकोण दिसतोय, एक गोल दिसतोय आणि प्रश्न विचारताना त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता मुळातच बघा ज्या प्रश्न वाचताना काळजीपूर्वक तुम्ही वाचले पाहिजे. आता मुळात बुद्धिमत्तेचा नियमच आहे आपला की प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजे. आता जर फक्त हा शब्दप्रयोग आला असेल तर फक्त त्याच कन्सेप्ट मधली म्हणजे त्याच आकृतीमधली संख्या आपल्याला मोजायची. गृहीत धरूया की यामध्ये कशाची संख्या दिलेली आहे तर एक टोटल संख्या दिलेली आहे म्हणून आपण की सैनिकांची संख्या दिलेली आहे असा आपण शब्दप्रयोग घेऊया. मग आता फक्त आता या ठिकाणी बघा पहिल्या कन्सेप्ट दिली वर्तुळात असणारे सैनिक. सैनिक शब्द मी इथे लिहिलेला नाही पण वर्तुळात असणारे सैनिक. आता वर्तुळात म्हणले मग आता या ठिकाणी वर्तुळात म्हणल्यामुळं सगळ्या वर्तुळामध्ये लिहिणार. मग इथे 14 दिसतोय, इथं 2 दिसतोय, इथं 3 आणि इथं परत 2 म्हणजे 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 2 21 वर्तुळात असणारे. आता खाली शब्द दिलाय बघा मी फक्त वर्तुळात असणारे म्हणजे आता आपल्याला काउंट करताना फक्त कशात करायचे वर्तुळात. फक्त वर्तुळात किती आहेत फक्त 14 आहेत. म्हणजे फक्त वर्तुळात असणारे जे सैनिक आहेत ते किती आहेत 14. असा शब्द प्रयुक्त करते याच्या खाली बघा आयत व वर्तुळ याच्यामध्ये असणारे. आता आयत आणि वर्तुळ कुठे मॅच झालाय तर या ठिकाणी बघा हा आयत आणि हा वर्तुळ. पण आता आयत आणि वर्तुळ इथं फक्त शब्दप्रयोग वापरलेला नाहीये म्हणजे त्रिकोणाची जात आहेत पण जे आयत आणि वर्तुळ मध्ये आहेत. आता 10 आहे तो आयतामध्ये आहे पण वर्तुळात नाही. 14 आहे तो वर्तुळात आहे पण आयतात नाही. मग आता आयत आणि वर्तुळ या दोन्ही मध्ये असणारे कुठले आहेत तर हा 3 आहे बघा की तो आयतामध्ये देखील येतोय आणि हा 2 हे 2च येतोय. पण आता खाली जर शब्द दिलाय बघा फक्त आयत आणि वर्तुळ म्हणजे तो त्रिकोणात नाही आला पाहिजे. मग आता या ठिकाणी फक्त किती आहेत असे की जे आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये फक्त आयत आणि वर्तुळ दोन्हीमध्ये 2च आहेत. म्हणजे बघा की या ठिकाणी शब्दप्रयोग काय केलाय सर्व मध्ये केलाय फक्त मध्ये केलाय दोन्हीमध्ये मिळून केलाय. नेमका शब्दप्रयोग काय आहे तो तुम्हाला कळाला पाहिजे. समजा असं असेल की आपण म्हणूया की आयत त्रिकोण आणि वर्तुळ आयत त्रिकोण आणि वर्तुळ या तीनही मध्ये असणारे सैनिक किती म्हणजे ते आयतामध्ये पण असला पाहिजे त्रिकोणामध्ये सुद्धा असला पाहिजे आणि वर्तुळामध्ये देखील असला पाहिजे. मग अशी संख्या किती आहे तर आयत त्रिकोण आणि वर्तुळ तिन्ही मध्ये आहे. तर बघा हा एक कोपरा असा आहे की जो आयतामध्ये आलाय त्रिकोणामध्ये आलाय आणि वर्तुळामध्ये देखील आलाय. आता 2 आहे हे शेजारी तुम्हाला दिसते संख्या 2 आयतामध्ये येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं की आलेला जो शब्द आहे तो शब्द आलेली जी संख्या आहे ती संख्या नेमकी कशात आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही सोडवलं पाहिजे. आता इथे सुद्धा वरती बघा फक्त त्रिकोणात म्हणलं
फक्त शब्द प्रयोग केला की फक्त त्रिकोणात 5 संख्या दिसते, फक्त आयतात म्हणलं तर 10 दिसेल, फक्त वर्तुळात म्हणलं तर 14 दिसेल. आयत आणि वर्तुळ म्हणलं, आयत आणि त्रिकोण म्हणलं किंवा त्रिकोण आणि वर्तुळ म्हणलं तरी कोणते शब्द प्रयोग केलेले आहेत हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बरेचदा विद्यार्थी काय करतात, आता मी आत्ताच म्हटलं तुम्हाला बघा, फक्त आयत आणि वर्तुळ फक्त शब्द प्रयोग केला की हा 2च येणार, हा 3 येऊ शकत नाही कारण तो कुठे गेला, त्रिकोणामध्ये गेला. तो आयतामध्ये जरी असेल तरी तो त्रिकोणामध्ये देखील आहे. हा आता आयत आणि त्रिकोण, फक्त आयत आणि त्रिकोण जर म्हणलं, फक्त आयत आणि त्रिकोण, तर आता फक्त आयत आणि त्रिकोण म्हणलं की हा बघा 4 आहे. जर आयत त्रिकोण आणि वर्तुळ म्हणलं तर 3 आला. म्हणजे हे तुम्हाला टॅली करता आलं पाहिजे. आता याच्यावरतीच आधारित हे काय आहेत वेगवेगळे प्रश्न याच्यामध्ये आहे. आता हा एक टाइप झाला की ज्या टाइपचे प्रश्न तुम्हाला पडतील, सरळ सरळ आकृती दिली जाते आणि ती काउंट करायला त्यातली संख्या, त्यातले आकडे, मग काही शब्द प्रयोग करतात. मी तुम्हाला म्हणले सैनिक करतील किंवा इतर बाबा त्या ठिकाणी बघा लेखक दिलेत, गायक दिलेत, फक्त वादक दिलेत, लेखक व गायक दिलेत, असे शब्दप्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. तर हे वेगवेगळे शब्दप्रयोग याच्यामध्ये आहेत आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला हे केलेलं आहे. आता बघा पहिलीच आकृतीमध्ये दिले बघा, फक्त वर्तुळात असलेला अंक कोणता. मग फक्त वर्तुळात म्हणलं की कोणता दिलाय त्या ठिकाणी, तर फक्त वर्तुळात कुठला आहे, इथं 14 आहे. आता तिथे दिलेली संख्या वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त टोटल आणि या दोन्हीमध्ये ह्या शब्द तुम्ही नीट वाचायचे आणि त्यानुसार ती संख्या काय करायची, शोधायची. फारसं अवघड याच्यामध्ये नाही. बऱ्याच तुम्हाला बेरीज सुद्धा करावी लागते आणि काही वेळेला फक्त तुम्हाला काय विचारतात ते किती संख्या आहे, मग कधी बेरीज करायची कधी नाही करायची हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता हा एक टाइप झाला, मी फळ्यावरची आकृती पुसतोय. आता एक दुसऱ्या टाइपचं तुम्हाला उदाहरण तुम्हाला यामध्ये दिसतील की यामध्ये ऍक्च्युली वेन आकृती मधलं उदाहरण आहे, पण बऱ्याचदा ते उदाहरण तुम्हाला काय होईल की तर्कसंगती किंवा आपण मागे एक प्रश्न प्रकार घेतलेला बघा की तुलनामध्ये सुद्धा इतर मध्ये आपण उपघटक घेतला होता, तर त्याच्यामध्ये सुद्धा पडताना दिसेल. पण ऍक्च्युली हा प्रश्न कशाचा आहे, वेन आकृतीचा आहे. आता जो टाइपचा आपण प्रश्न प्रकार घेतला तो नाही आला, तर मी जो सांगतोय तो तुम्हाला येईल. आता ही सुद्धा उदाहरण तुम्ही ऐकलेली आहे. आता यामध्ये बघा की तुम्हाला वेन आकृती काढावी लागते. पहिल्यांदा काय म्हणू आपण की विधान असतं आणि त्याचे काही अनुमान असतात. विधान आणि अनुमान यामध्ये हा प्रश्न प्रकार सामावलेला आहे. विधान आणि अनुमान म्हणजे तुम्हाला विधान देतात, परत त्याचे अनुमान देतात. आता मी तुम्हाला म्हणलं की इथं वेन आकृती तुम्हाला काढायची, म्हणजे तिथं काढायला सांगितले जात नाही, पण मग परत पर्याय असतात. म्हणजे बघा हा प्रश्न प्रकार लांबलचक दिसतो, विधान, अनुमान आणि परत काय पर्याय. मग तुम्हाला काय करायचं असतं परत की पर्याय ही टॅली करायचे असतात. मग पर्यायामध्ये काय येणार, अनुमान 1 बरोबर, अनुमान 2 बरोबर, अनुमान 1 आणि 2 बरोबर, कोणतेही अनुमान बरोबर नाही अशी पर्यायामध्ये दिसते. मी तुम्हाला म्हटलं विधान तुम्हाला 2 दिसणार, परत त्याचे अनुमान 3-4 दिसणार, परत त्याचे पर्याय परत त्यानुसार दिसणार, तर मग भला मोठा प्रश्न दिसणार, गोंधळून जायचं नाही. आता विधानामध्ये एक 2च ओळीमध्ये किंवा 2च वाक्यामध्ये विधान असतं आणि तेच तुम्हाला काळजीपूर्वक करता आलं पाहिजे. आता तुम्ही गोल वापरा, आकृती काढताना त्रिकोण वापरा, चौकोन वापरा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते वापरा, पण शक्यतो गोल यासाठी वापरला जातो. आता यामध्ये बघा की पहिले विधान तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल. या ठिकाणी लिहितोय विधान, आता विधानामध्ये सुरुवातीला येणारे जे 2 शब्द आहेत ते तुम्ही फार काळजीपूर्वक पाहायचे. काही असेल हा शब्द तुम्ही वाचताय का सर्व असेल हे तुम्ही पाहायचं. आता मी पुढं त्या संदर्भाने वाक्य करतो, काही बैल गाढव आहेत.
बघा, काही बैल कोण आहेत? गाढव आहे. मग आता काही म्हणलं की आकृती तुमच्या डोक्यात एक राहिली पाहिजे. काही आकृती अशी असणार, समजा मी गोल घेतोय किंवा चौकोन घेतोय, जे काय तुम्ही घ्याल ते. शक्यतो गोल घेऊया आपण, आता जसं येईल तसं येईल. आता काही म्हणलं की अशा प्रकारची आकृती येणार. काही, मला काही कुठले? तर हे माझं विधान काय की काही बैल मी गाढव आहे म्हणलं काय आणि काही गाढव बैल आहे म्हणलं काय, फरक पडत नाही. हे झाले बैल, हे झाले गाढव. आता का बैलातले काही आहेत ना, मग हे लक्षात. काही म्हणलं की अशा आकृती लक्षात ठेवायची, हे महत्वाचं. म्हणजे काही तुम्हाला शब्दप्रयोग पहिल्यांदा बघितला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एकात एक असलेले, एकमेकाशी कॉन्टॅक्ट असलेले दोन गोल, दोन त्रिकोण असं काढलं तरी चालेल. पण शक्यतो गोल काढा, कारण त्यामध्ये आपल्याला परत इतर आकृती ऍड करता येते. आता पुढचा शब्द तुम्हाला काही नंतर, आता याच ठिकाणी मी दिलेला आहे. पुढचा शब्द तुम्हाला बघा, सर्व. सर्व शब्द प्रयोग ऐकला तर याऐवजी तुम्ही गोलात गोल, त्या कृती कशी घ्यायची? सर्वसाठी असलेली या ठिकाणी काढतो, सर्वसाठी असलेली, ती काहीसाठी काढलेली. सर्वसाठी येणारी आकृती बघा अशी असेल, ही आणि आत एक गोल. बघा, सर्वसाठी तुम्हाला ही आकृती असेल, काहीसाठी तुम्हाला ही आकृती असेल. दोन्ही आकृतीतला फरक लक्षात घ्या. आता सर्व मध्ये असं आपण घेऊया की सर्व कावळे बगळे आहेत. इथं रियालिटीशी काही देणं घेणं नाही. तुम्ही म्हणा सर्व कावळे बगळे कसे असतील, ह्याच्याशी काही देणं घेणं आपल्याला नाही. इथं आपल्याला काय करायचंय की आकृतीत ते मांडायचं. आता या ठिकाणी आयऐवजी असंही पडतील की सर्व शिक्षक इंजिनियर आहेत किंवा इंजिनियर सर्व शिक्षक आहेत. काही शब्द प्रयोग पडेल तुम्हाला. ऍक्च्युली सर्व शब्द पहिल्यांदा येईल आणि सर्व इंजिनियर शिक्षक आहेत किंवा सर्व शिक्षक इंजिनियर आहेत, पुढे काय आहे त्याच्याशी देणं घेणं नाही. आता सर्व नंतर जो येणारा शब्द आहे, बघा मी काय म्हणतो, हेच वाक्य आपण घेतलं की सर्व शिक्षक इंजिनियर आहेत. मग सर्व म्हणलं की गोलात गोल, आणि मग सर्व शिक्षक इंजिनियर आहेत, जो पहिला शब्द येईल तो आतमधला गोल असेल. जो पहिला शब्द येईल, सर्व नंतर येणारा शब्द हा पहिल्यांदा येईल. म्हणजे हे सर्व शिक्षक इंजिनियर आहेत हा शब्द घेतोय मी, हे विधान मी घेतोय. सर्व हे झाले शिक्षक आणि हे झाले इंजिनियर. म्हणजे लक्षात घ्या, सर्व नंतर येणारा शब्द आत घ्यायचा. सर्व नंतर येणारा शब्द कुठे घ्यायचा? आत घ्यायचा. आणि दुसरा शब्द कुठे घ्यायचा? बाहेर घ्यायचा. तर हे तुमच्या पर्टिक्युलर लक्षात आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही जायचं. म्हणजे शिक्षक आत, इंजिनियर बाहेर. मग अशा पद्धतीने घेतल्यानंतर शिक्षक आणि इंजिनियर हा मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्ही तिथं लक्षात घ्यायचा. आणि मग त्यानुसार काय करा, पुढे तुम्हाला प्रश्न पडतील. मग आता हे झालं विधान. म्हणजे आपण विधान कसे असतात हे पाहिलं. दोन डिफरन्स लक्षात घ्या. काही म्हणले की अशा आकृती येईल, सर्व म्हणले की अशा आकृती येईल. लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला काही आणि सर्व यातला फरक कळाला पाहिजे. मग आता परत तुम्हाला अनुमान असतील. आता ह्याच याच्यामध्ये आपण उदाहरण थोडंसं असं घेतलं वरच्या त्याच्यामध्ये, हे खालचं तुमच्या लक्षात आलेलं बघा. आकृती नीट लक्षात ठेवा. सर्वसाठी अशा आकृती असेल, सर्व नंतर येणारा शब्द आत असेल, दुसरा शब्द बाहेर असेल. सर्व शिक्षक इंजिनियर आहेत हे घेतलं लिहिताना आपण असं घेतलं. आता पहिलं उदाहरण काय घेतलं होतं बघा, की काही बैल गाढव आहेत. आता सर्व कुत्री गाढव आहेत असा सुद्धा प्रयोग मी केला. सर्व कुत्री गाढव आहेत, सर्व कुत्री. मग या ठिकाणी कुत्र मला असे दाखवावे लागतील. पण आता बघा, सर्व कुत्री गाढव आहेत ही मला अशा आकृती दाखवावी लागेल.
लिहिली कुत्री. पण आता यामध्ये परत गोंधळ आहे. इथं घ्यायची का इथं घ्यायची? आपण आकृती अशी काढू शकतो आणि गाढवातली काही बैल आहेत त्यामुळे आपण आकृती अशीही काढू शकतो. एखादा म्हणजे माझी आकृती अशी. दोन आकृती आल्या. दोन आकृती वेण आकृतीमध्ये येऊ शकते. आणि मग अशा वेळेला बरोबर काय धरायचं की तो दिलेला जो अनुमान आहे त्या अनुमानाशी ती दोन्ही पर्याय मॅच झाले पाहिजे, तर तो पर्याय बरोबर. कसं? आपण अगोदर सोपं घेऊया. आता या ठिकाणी बघा की अशा आकृती जर दिली असेल तर दोन आकृत्या येतील. या ठिकाणी दोन आकृत्या येतील कारण सर्व कुत्री गाढव आहेत. आपण हे विधान घेतलं. तिसरं पहिलं विधान घेतलं की काही बैल गाढव आहेत. ठीक आहे. आपण दुसरं विधान घेतलं की सर्व कुत्री गाढव आहेत. मग आता सर्व कुत्री गाढव आहेत मग आकृती मी अशी काढू शकतो किंवा अशी काढू शकतो. ज्या ठिकाणी मी किती आकृती काढू शकतो? दोन. कारण मला इथं इथं दिला आणि इथं दिला. एखादा डायरेक्ट ऍप दिल. ओके, म्हणजे ह्यात समावेश केलेली किंवा समावेश न केलेली, इथं आपण दोन पेक्षा जास्त आकृती देखील काही जण काय करू शकतो? आतच फक्त काढू शकतो. पण आता यामध्ये एक फॉल्ट आहे बघा की आता हे बैलाच ऍक्च्युअली आहे. म्हणजे आता हे जर कोणी ह्यात गेलं तर तो बैल देखील झाला. तो काय झाला? बैल देखील झाला. म्हणजे जर आपण अशा कृती काढली तर ह्या आकृती मुळात कोणाची आहे? बैलाची. पण इथं गाढव जे आपण दिलेत कुत्री, तिसरं विधान, ती कुत्री बैल आहेत का? नाही. त्यामुळे आकृती कुठली यामध्ये आपण बरोबर घालावी लागेल? ही. आलं लक्षात? कशी ती? काय म्हणतो मी? कळालं? तुम्ही अशा आकृती काढायला जा, आतमध्ये घ्या, इकडे घ्या, दोन आकृती आहेत. पण ते दोन्ही आकृती बरोबर आहेत का हे टॅली केलं पाहिजे. टॅली कसं करणार आपण की आपलं पहिलं विधान काय सांगते की काही बैल गाढव आहेत किंवा काही गाढव बैल आहेत. हा, पण काही कुत्री बाबा बैल आहेत असं म्हणलंय का? नाही म्हणलेलं. फक्त काय शब्द प्रयोग केलाय? सर्व कुत्री. ही दाखवलेली त्रिकोणाची कुत्रे, सर्व कुत्री किंवा सर्व कुत्रे गाढव आहेत. त्यामुळे कुत्रे फक्त गाढवाच्या ह्याच्यामध्येच येणार, इकडं येणार नाहीत. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा आकृती फिक्स करता आली पाहिजे. काही म्हणलं की अशी, सर्व म्हणलं की नेमकी कशी, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आकृती फिक्स केली की खाली मग त्याच्या काय असतील? अनुमान असतील. आता इथे विधान लिहिलंय, मग आता अनुमान कसे असतील? मग आता अनुमानामध्ये येईल बघा, ते झालं विधान. अनुमानामध्ये काय येईल? जसं की आता मी मग इथं खाली स्क्रीनवर देखील देतो. अनुमानामध्ये येईल बघा, अनुमान 1, 2, 3, शक्यतो 1 असतं, 3 असतं किंवा 4 सुद्धा कधी कधी देतात. पहिलं अनुमान आपण घेतलं की सर्व बैल गाढव आहेत. सर्व शब्द प्रयोग आपण घेतलं, सर्व बैल काय आहेत? पुढे लिहित नाही त्या ठिकाणी, स्क्रीनवर खाली तुम्हाला दिसतंय. सर्व बैल गाढव आहेत. हे पहिलं आपण अनुमान झालं. दुसरं अनुमान, सर्व कुत्रे बैल आहेत. सर्व कुत्रे बैल आहेत. तिसरं आपण घेतलं, काही गाढव बैल व कुत्रे आहेत. हे झाले 3 अनुमान. आता पर्याय कसे असतील? अनुमान 1 बरोबर, अनुमान 2 बरोबर, अनुमान 1 किंवा 2, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, आणि अनुमान 3 बरोबर. आता या ठिकाणी अनुमान कुठलं बरोबर आहे? काही गाढव, हा गाढवांचं बोल आहे, बैल व कुत्रे आहे. कारण काही बैलात गेले
आणि हा गोल इथं कुत्र्याचा आहे. काही गाढव काय झाली? कुत्री झाली. सर्व कुत्री गाढव आहेत हे विधान बरोबर आहे, पण काही गाढव, काहीच गाढव, सर्व कुत्री गाढव आहेत इथली कुत्री आता आहेत. तुम्ही असं म्हणू शकत नाही बघा, सर्व कुत्री गाढव आहेत, सर्व कुत्री गाढव आहेत, पण सर्व गाढव कुत्री नाहीत याचा अर्थ काही गाढव कुत्रे. छोटासाच भाग आहे ना हा, लक्षात घ्या. सर्व कुत्री गाढव आहेत म्हणून सर्व गाढव कुत्री नाहीत. कोण आहेत? कुत्री गाढव आहे. मग आता इथं असणारी कुत्री कोण आली? गाढव झाली. जे कुत्री आहेत ते गाढव, म्हणजे ह्या ठिकाणी काही गाढव बैल व कुत्रे आहेत हे तिसरं जे अनुमान आहे ते तिसरं अनुमान बरोबर येईल. तर अशा पद्धतीनं की तुम्हाला यामध्ये नेमकं हे मांडता आलं पाहिजे की काही असेल असल्यानंतर काय शब्दप्रयोग महत्वाचा आहे, सर्व असल्यानंतर काय शब्दप्रयोग महत्वाचा आहे, आणि विचारलेले प्रश्न प्रकार तुम्हाला कसा आहे. विधान पहिल्यांदा असते, त्यानंतर अनुमान तुम्हाला असते, आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी काय विचारलं जाईल त्यामध्ये की विधान, अनुमान आणि पर्याय. परत अजून ह्यामध्ये पर्याय दिले जातील. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अतिशय लांबलचक असा हा प्रश्न प्रकार पाहायला मिळेल, पण तुम्हाला तो काळजीपूर्वक सोडवायचा आहे. प्रश्न वाचताना जर कुठल्या ह्यामध्ये गोंधळ केला नाही तर मग अडचण येत नाही. पण वेन आकृतीमध्ये बऱ्याचदा प्रश्न मोठा असतो, आणि मगाचा जो पहिला प्रश्न प्रकार सांगितला त्यामध्ये कुठं गोंधळ होतो तर तुम्हाला फक्त शब्दप्रयोग केला जातो ते लक्षात आलं पाहिजे. या ह्याच्यामध्ये तुम्हाला आकृती काढता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाची आकृती तुम्हाला अशा आकृतीमध्ये मांडता आलं. तुम्ही गोल घ्या, त्रिकोण घ्या, आवडेल ते घ्या, तुम्ही शक्यतो गोल घेणं बेटर होतं. तर तुम्ही अशा पद्धतीनं दोन प्रकारच्या वेन आकृती बेसिकली तुम्हाला पडतील. गेल्या 2 वर्षामध्ये हा जो टाईप बी आहे आपण म्हणूया, मागाचा घेतलेला टाईप ए जर आपण त्याला म्हणलं तर ए चेच प्रश्न पडलेले आहेत. बी चे ह्या 2 वर्षामध्ये पडलेले नाही, पण याचा अर्थ तो पडणार नाही असा होत नाही. कारण तुम्ही वेन आकृतीमध्ये नाही पडला तर अन्यत्र कुठं टाकताना तुम्हाला तो दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही ह्याच्यावरती नवनीत मधले जे प्रश्न आहेत ते नवनीत मधले प्रश्न सोडवा. हा जो आपण टाईप बी घेतलाय त्याच्यावरती प्रश्न नवनीतमध्ये नाही येत, तर तुम्ही स्वतः तयार करू शकता. 2 शब्द महत्वाचे ठेवायचे, काही आणि सर्व. काही म्हणलं की अटॅच गोल, सर्व म्हणले की गोलात गोल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेन आकृती हा कंटेंट मी या ठिकाणी घेतलाय. याच्यावरचे आधारित प्रश्न तुम्ही काय करा, सोडवा. काही शंका असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.